मोरक्या जिद्दी आणि धाडसी असेल तर जनावरांचाही विश्वास बसेल. भास्कर जाधव यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने राज्यभरात चर्चा उडवली आणि 2-4 लोकांना सोडलं तर कोण खुश आहे उबाठाकडे. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य सूचक टीका करतंय. कोकणाच्या राजकीय रणांगणात मोठी खदखद सुरू आहे. शिवसेना उबाठासाठी हा क्षण निर्णायक ठरणार आहे. राजन सालवीच्या पक्षत्यागाने आधीच खिंडार पडलेल्या उद्धव ठाकरेंना आता आणखी एक जबरदस्त धक्क्याची शक्यता आहे, तो म्हणजे भास्कर जाधव. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालणारा हा नेता स्वतःच अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे. भास्कर जाधव म्हणजे कोकणाच्या राजकारणाचा एक बडा चेहरा, परंतु आज तेच जाधव नाराज आहेत. पक्षात त्यांना डावललं जातंय, त्यांच्या निर्णयांना किंमत दिली जात नाही आणि सर्वात महत्वाचं ते आता राजकीय पलटावर स्वतःला एकटे पाडल्यासारखं अनुभवत आहेत. ज्यांच्याकडे दात आहेत त्यांच्याकडे चणे नाहीत आणि ज्यांच्याकडे चणे आहेत त्यांच्याकडे दात नाहीत, हे त्यांचं वक्तव्य या अवस्थेचा स्पष्ट पुरावा आहे. आजचा प्रश्न आहे, भास्कर जाधव उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार का, की राजन सालवीप्रमाणे तेही शिंदे गटात जाण्याचा विचार करतायत आणि जर ते गेले तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं भवितव्य काय, कोकणामध्ये उरलेलं उद्धव ठाकरे गटाचं अस्तित्व संपेल काय. नमस्कार, मी शशांक आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. रत्नागिरीच्या राजकीय रणधुमाळीत मोठा भूकंप झाला. कालपर्यंत शिवसेना उबाटासोबत खंबीरपणे असणारे नेते एकनाथ शिंदेच्या गटाकडे वळू लागलेत. माजी आमदार राजन सालवी यांच्या बंडखोरीनंतर आता भास्कर जाधव यांच्या संभाव्य बंडाची चर्चा रंगू लागली. उद्धव ठाकरे यांनी संकटावर तोडगा काढण्यासाठी मातोश्रीवर मोठ्या बैठकीचे आयोजन केले, पण हा डॅमेज कंट्रोल कितपत यशस्वी ठरेल यावर कोकणात शिवसेना उबाठाचं भवितव्य अवलंबून आहे. 13 फेब्रुवारीला राजन सालवी यांनी थेट उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही शिवसेना युबीटी पासून तुटले. या बंडखोरीमध्ये उद्धव ठाकरेंनी संतपून त्यांच्या निकटच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. रत्नागिरीसह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा प्रमुख विलास चालके आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांना थेट पक्षातून काढून टाकण्यात आलं आणि यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात अजून असंतोष निर्माण झाला. राजन सालवी गेल्यानंतर कोकणात शिवसेना उबाटाचं अस्तित्व जपणारं एकमेव चेहरा म्हणजे भास्कर जाधव, पण तेही पक्षासोबत नाराज आहेत. त्यांना अनेकदा पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगितलं. त्यांना ना महत्वाची जबाबदारी दिली गेली ना योग्य व्यासपीठ मिळालं. माझ्या नावासारखं तेज मला दाखवता आलं नाही याची खंत आहे असं ते म्हणाले. आता जर तेही शिंदे गटात गेले तर कोकणातून उबाटाचा पाया उडखला जाणार आहे. जे लोक उबाटा सोडून जात आहेत ते नक्की का जात आहे आणि त्यांना तिकडे गेल्यावर काय लाभ होतोय, असा सवाल भास्कर जाधवांनी स्वतःच उपस्थित केला. पण त्यांच्या बोलण्यात नाराजी स्पष्ट दिसली. ज्या पक्षासाठी वर्षानुवर्ष त्यांनी मेहनत घेतली तोच पक्ष आज त्यांना वाऱ्यावर सोडतोय. त्यांच्या जवळच्या मंडळींच्या मते ते लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात. भास्कर जाधव जर शिंदे गटात गेले तर कोकणात उद्धव ठाकरेंचा खेळ संपेल. हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. संजय राऊत यांनी जाधव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न यशस्वी होईल का हा मोठा प्रश्न आहे. शिंदे गट नेहमीच एक सूत्र वापरत आहे, तुम्हाला निधी पाहिजे, विकास काम हवीत, मग या आमच्याकडे. शिंदे गटातील लोक म्हणतात सरकार आपलं आहे, आम्हाला निधी मिळतोय, मग तुम्ही उद्धव ठाकरेंकडे बसून काय करणार. हीच मानसिकता नेत्यांचे मन बदलण्यात भाग पाडते. उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जर कार्यपद्धती बदलली नाही तर त्यांच्या गटाला कोकणात पूर्णपणे संपण्याचा धोका आहे. पक्ष संघटनेत एकता निर्माण न करता केवळ नेत्यांवर कारवाई करणे हे कुठेतरी त्यांच्या डॅमेज कंट्रोलला मारक ठरतं. आगामी निवडणुकीत हा संघर्ष आणखी वाढेल. उद्धव ठाकरेंच्या हातातला शेवटचा बुरुजही ढसाळेल. आजच्या घडीला कोकण हे शिवसेना उबाटासाठी निर्णायक रणांगण आहे. भास्कर जाधव राहतील की नाही यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून आहे. जर तेही शिंदे गटात गेले तर उद्धव ठाकरेंना हा धक्का सावरणं कठीण होईल. एकीकडे भाजपा शिंदे सेना सत्ता आणि संसाधन वापरत आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अजूनही जुन्याच कार्यपद्धतीवर ठाम आहेत. ही लढाई केवळ कोकणातील राजकीय अस्तित्वाची नाही तर उद्धव ठाकरेंच्या संपूर्ण राजकीय भवितव्याची आहे. अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.